सर्वांचंच फेमस आणि आवडतं बटर चिकन आज आपण बनवणार आहोत. आणि हे बटर चिकन एकदा तुम्ही रेसिपी बघितली तर 100% तुम्ही रोज बनवतील. आणि एक नक्कीच सांगतो, हॉटेलपेक्षा एकदम भारी चव तुम्हाला घरच्या घरी भेटेल. आणि कुठेच न जाता पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या फॅमिलीमध्ये मित्रांना सगळ्यांना ज्यांना बटर चिकन आवडते त्यांना ही व्हिडिओ नक्की शेअर करा. तर मित्रांनो, मस्त एकदम बटरीवालं बटर चिकन आज आपण खाणार आहोत आणि एकदम कमी टायमामध्ये बनवणार कसं हे मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात पहिलं इकडे आपण अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये बोनलेस पीस आहेत. थोडेफार हड्डीचे पण पीस आहेत, पण आपण जास्त बोनलेस घेतलेले आहेत कारण बटर चिकनमध्ये सगळ्यात मेन येते ते बोनलेस पीस. तर त्याच्यामुळे आपण इकडे मस्त अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे फ्रेश. त्याच्यामध्ये एक अर्ध लिंबू पिळून घेतो आहे आपण. लिंबू पिळून घेतल्यानंतर आपण आपला घरचा जो लाल मसाला असतो तो आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. सोबत इकडे आपण मीठसुद्धा घेणार आहोत. मीठ आपण चवीनुसार घेणार आहोत. अर्धा किलो चिकन आहे त्यानुसार मी आता 2 चमचे मीठ घेतो आहे. नंतर आपण अजून टाकू शकतो. इकडे हळद घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकतात इकडे आपण गरम मसालासुद्धा घेतलेला आहे. त्यानंतर चिकनचा लाल मसाला जो येतो तो आपण इकडे घेतलेला आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आलं आणि लसणाची आपण पेस्ट टाकतो आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक दही घ्यायचं आहे. इकडे दही पण मी इकडे थोडं कमी प्रमाणात टाकणार आहे, जास्त नाही टाकणार आहे. मी इकडे 10 रुपयाला जे दही येते ना शॉपमध्ये भेटते अमूलचं, ते पण मी थोडंसं टाकलं आहे, अर्धं थोडंसं ठेवलं आहे त्याच्यात. याला चांगलं आता मिक्स करून घ्या मित्रांनो हाताने. आणि आपल्याला हे 10 ते 15 मिनटं आहे ना साईडला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण बटरसाठी जे आपण मसाला रेडी करणार आहोत, बटरची पेस्ट ती आपण ठेवणार आहोत. कोथिंबीर पण वरतून मी मस्त टाकून घेतलेली आहे. आता याला राहू द्या असंच. तर चला आता आपण इकडे पहिला मसाला रेडी करत ठेवूया. तर कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये मस्त मी एक बटर टाकलेलं आहे, अमूल बटर घेतलेलं आहे मित्रांनो इकडे. आणि आता आपण याच्यामध्ये आहे ना थोडंसं बटर मेल्ट झालं की आपण याच्यामध्ये कांदा, टॉमॅटो, 3 लाल मिरच्या, सोबत थोडेसे मसाले मिक्स करणार आहोत आपण याच्यामध्ये. काजू टाकणार आहोत. तर मेल्ट झालेला आहे. आता इकडे आपण कांदा टाकून घेऊया. तर कांदा मी असा मोठा मोठाच कापलेला आहे कारण आपल्याला ते पूर्ण मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही मोठे कटिंग केले तरी काही प्रॉब्लेम नाही. लसूण घेतलेला आहे इकडे. लाल मिरच्या टाकतो आहे. आणि हे काजू घेतलेले आहेत थोडे मी इकडे. आणि याच्यात आपण टॉमॅटो टाकून घेऊया. आता याला चांगलं परतून घ्या तेलावर. इकडे टॉमॅटो 2 घेतलेले आहेत बारीक बारीक कापून. आता याला चांगलं असं थोडं कांदा थोडा लालसर होईपर्यंत आहे ना, जास्त करपवायचा नाही आहे, जसं आपण चिकनच्या भाजीला वगैरे वापरतो तसं. थोडंसं ब्राऊन कलर येईपर्यंतच आपल्याला त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये लाल मसाला टाकूया, जो आपण आधी चिकन जे आपण मॅरिनेट होण्यासाठी ठेवलं आहे सेम तोच मसाला आपण इकडे वापरूया. याच्यामध्ये आपल्याला मीठसुद्धा टाकायचं आहे. मी तुम्हाला बोललो आधी 2 चमचे आपण मीठ घेणार आहोत. 1 चमचा आपण आधी त्याच्यात ॲड केला होता, 2 चमचे आपण याच्यात ॲड करूया. मी मीठ इकडे लहान चमच्याने घेतलेलं आहे कारण आपण तुम्ही बटर टाकतात, बटर ऑलरेडी थोडं नमकीन असते त्याच्यामुळे आपण मीठ कमी केलेलं आहे थोडं इकडे. आता याला चांगलं मिक्स करून याला आपण 10 ते 15 मिनटासाठी एका बाउलमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवूया आणि नंतर मिक्सरमध्ये ग्राइंड करूया. तर आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. आपण 10 ते 15 मिनटासाठी साईडला ठेवूया याला आता आणि थंड होऊ द्या. त्याच्यानंतर आपण मिक्सरमध्ये चांगलं ग्राइंड करून घेऊया ही पेस्ट. तर आता आपण इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया. थंड झालेलं आहे आणि याला आपल्याला चांगली आता पेस्ट बनवायची मित्रांनो. याच्यावर आता कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर मी जास्त नाही, थोडीशीच घेणार आहे, एकदम थोडीशी टाकलेली आहे. तर आता आपण याची पेस्ट करूया. आणि आता आपण याची पेस्ट रेडी केलेली आहे, बघू शकता तुम्ही. मेन बटरची जी टेस्ट असते ना ती या पेस्टमुळेच असते. तर मित्रांनो, आता आपण रेसिपी बनवायला स्टार्ट करूया. सगळ्यात पहिलं मी पुन्हा एकदा बटर घेतलेला आहे कारण अमूल बटरशिवाय बटर चिकन बनणं शक्यच नाही. तर मी इकडे परत बटर घेतलेला आहे आणि आता छान याला आपण मेल्ट करूया. आणि आता आपण जे चिकन ठेवलेलं आहे, जे मॅरिनेट केलेलं आहे आपण 15 ते 20 मिनटासाठी, ते सगळ्यात पहिलं आपण याच्यामध्ये शिजवून घेणार आहोत. थोडं चांगलं फ्राय करून घेणार आहोत बटरवर. तर मी इकडे चिकन आहे त्याच्यात टाकतो आहे. हे बघा छान हे झालेलं चांगलं मिक्स. आणि 10 ते 15 मिनटासाठी मी साईडला ठेवलेलं, त्याच्यामुळे आता याची टेस्ट पण अजून छान होईल.
याला चांगलं आता मिक्स करून घेऊया आपण. जेवढं तुम्हाला चांगलं परतून घेता येईल तेवढं परतून घ्या. बटर असते ना, मग बटर कढईला थोडं लागते, काळसर होतं ना, म्हणून याला चांगलं असं मिक्स करतात जोपर्यंत चिकन पाणी नाही सोडत. कारण याच्यामध्ये ऑलरेडी दही पण आपण मिक्स केलेलं आहे, त्याच्यामुळे ते थोड्या वेळाने पाणी सोडायला सुरुवात करेल. आता तुम्ही बघू शकतात पाणी सोडायला सुरुवात केलेलं आहे चिकनने. त्याला आता आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपण जी बटरची पेस्ट जी बनवलेली आहे ती आपण नंतर ॲड करणार आहोत. चांगलं पहिलं शिजवून घ्या, जेवढं चांगलं शिजवता येईल तेवढं शिजवून घ्या. याला आपण एकदा परत चांगलं आता परतून घेऊया मित्रांनो. चांगलं 1-2 वेळा असं परतून घ्या. आता याला आपण थोडे वाफेवर शिजवणार आहोत. तर मी आता त्याच्यावर त्याचं ताट ठेवून देतो आणि असं त्याला मस्त वाफेवर शिजायला ठेवतो 10 मिनटासाठी. 10 मिनटं झालेली आहेत आणि 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकतात 70% चिकन इकडे शिजलेलं आहे मित्रांनो. बाकीचे 30% आपण पेस्टसोबत आता याला शिजवणार आहोत. तेवढी पेस्टसुद्धा छान त्याच्यामध्ये मेल्ट होऊन जाईल आणि तुम्ही बघू शकता छान पाणी सुटलेलं आहे. खरं म्हणजे बटर वगैरे मिक्स आहे ना, ते बटरचं पण पाणी आहे त्याच्यामध्ये आणि बटरचा जो फ्लेवर आहे तो रेडी झालेला आहे चिकनमध्ये, तुम्ही बघू शकता एकदम. तर आता आपण याच्यामध्ये आहे ना जी आपली पेस्ट आहे ती आपण घालणार आहोत. चांगलं थोडं एकदा मिक्स करून घेऊया याला पूर्ण. आणि आता आपण याच्यामध्ये आपण पेस्ट घालूया. ही पेस्ट आहे जी आपण मस्त रेडी केली होती ती आपण याच्यात घालूया. आणि आता याला चांगलं परतून घ्या मित्रांनो. आपल्याला आता 15 ते 20 मिनटासाठी याला चांगलं वाफेवर ठेवायचं आहे की तुमचं बटर चिकन इकडे रेडी होईल. आणि आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. जर आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॅमिली मित्रांना नक्की व्हिडिओ शेअर करा. तर मित्रांनो आपल्या इकडे बटर चिकन तर रेडी झालेलं आहे. बघू शकता तुम्ही एकदम क्रीमी झालेलं आहे, एकदम क्रीमी, हॉटेलपेक्षाही भारी झालेलं आहे. आता आपण मस्त एका प्लेटमध्ये काढणार आहोत आणि नक्की मी तुम्हाला सांगतो याची टेस्ट कशी झालेली आहे. आता आपण याच्यावर मस्त क्रीम टाकणार आहोत मित्रांनो. फ्रेश क्रीम आपण याच्यावर मस्त चवीसाठी सुद्धा आणि एक डिझाईनसुद्धा छान वाटेल त्याच्यासाठी आपण डेकोरेट करूया. तर आपण क्रीम घेतलेली आहे आणि मस्त त्याच्यावरशी टाकून घेतलेली आहे. जशी आपल्याला हॉटेलमध्ये सर्व करून देतात सेम आपण तसंच केलेलं आहे इकडे. आणि आता मी मस्तपैकी याच्यामधनं चिकनचे पीस घेतो, सोबत मस्त छान ग्रेव्ही घेतो आणि टेस्ट करून तुम्हाला सांगतो नक्कीच.